ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहिलं होतं की मधुभाऊनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यांच्यावरती बेसिक ट्रीटमेंट सुरू केली. मधुभाऊ शुद्धीवर आले, पण काही क्षणात ते कोमात गेले आणि त्यानंतर सायली ही खूप जास्त नर्वस झाली आणि आता सगळेच जण मधुभाऊ लवकरात लवकर बरे व्हावे अशीच प्रार्थना करत आहेत. कारण बिचारे मधुभाऊ सुखरूप कुठे थोडेफार या सगळ्यातून केस कोर्ट कचेरीतून बाहेर पडत होते आणि इतक्यात हे सगळं घडून बसलं. तर आता सायली ही महिपतच्या घरी गेलेली असते आणि महिपतला ती सांगते की तूच हे सगळं केलं आहेस आणि आम्हाला हे सगळं व्यवस्थित माहिती आहे. पण या सगळ्यात महिपतचा काहीच रोल नाही आहे, कारण हे सगळं केलं आहे नागराजने, म्हणजेच नागोबाने. पण आता मात्र नागोबाने खूप खून पाहिले जरी असले तरी केलेले मात्र कधीच नाही आहेत आणि त्यामुळे त्याला आता टेन्शन आलेलं आहे. आणि त्यात साक्षीला त्याने जसं जेलमध्ये जाताना पाहिलं आहे, त्यामुळे तर त्याला आता खूपच जास्त टेन्शन येऊन गेलेलं असतं. त्याला वाटत असतं की तो अर्जुन सुभेदार आता गप्प बसणार नाही, तो नक्कीच या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणारच. तो हे सगळं कोणी केलं हे शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे मला व्यवस्थित माहिती आहे. कारण त्याची ती सवयच आहे. गेल्या वेळेससुद्धा त्या मधुभाऊंवरती साक्षीने आरोप लावले होते, त्यावेळेस त्याने त्यांना सोडवण्यासाठी 2 ते 2.5 वर्षांचा वेळ वाया घालवला, पण त्यांना सोडवलं. आणि आताही जर तो तेच करायला निघाला, त्या म्हाताऱ्याला कोणी मारलं हे शोधायला निघाला, तर मग मात्र अर्जुन माझ्यापर्यंत काहीही करून पोहोचेल. असं होता कामा नये. जर त्याला खरं कळालं, जर तो माझ्यापर्यंत पोहोचला तर माझं सगळं संपून जाईल. आत्तापर्यंत ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी जे जे काही केलं आहे ते सगळं मातीमोल होईल. 20 वर्षांच्या पूर्वी दादाचा घडवून आणलेला अपघात पाण्यात जाईल आणि आत्तासुद्धा खोटी तन्वी उभी करणं, परत त्या विलासचा खून करणं, हे सगळं वाया जाईल. आणि जर हे सगळं वाया घालवायचं नसेल तर तो म्हातारा जगता कामा नये, तो म्हातारा मेलाच पाहिजे. मग त्यासाठी अगदी मला काहीही करावं लागलं तरी मी माझी तयारी ठेवली पाहिजे. पण हा खून मला पचेल ना? आजपर्यंत मी कितीतरी खून पाहिलेत, पण खून केलेला मात्र एकही नाही आहे. जर हे सगळं वरती आलं तर, माझी चौकशी झाली तर, चौकशीत मी पकडलो गेलो तर, नागराज शांत हो. अरे किती हे तू वाईट विचार करतोयस, जरा काहीतरी शुभ बोल. हे बघ, असं काही होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तो म्हातारा मेला तर कोण सांगणार आहे त्याला कोणी मारलंय ते? कारण त्याला मारताना तिथे कोणीच नव्हतं, फक्त तो म्हातारा एकटाच होता. आणि त्या म्हाताऱ्याने सुद्धा मला काही पाहिलेलं नाही आहे, त्यामुळे जरी तो जिवंत राहिला तरी त्यालासुद्धा सांगता येणार नाही की मला कोणी मारले. आणि महत्त्वाची गोष्ट, मी ज्या चाकूने त्याच्यावरती वार केला तो चाकू तर मी महिपतच्या घरी नेऊन जमा करून दिला आणि महिपतच्या माणसांनी त्याच्यावरती ॲसिड टाकून त्याच्यावरचे जे हाताचे ठसे होते ते सुद्धा नष्ट करून टाकलेले आहेत. त्यामुळे कोणाला काही कळण्याचा प्रश्न येतच नाही. उगाचच्या उगाच तू फक्त जास्त टेन्शन घेऊ नकोस, नाहीतर मग कोणाला तरी तुझ्यावरती संशय येईल. त्यापेक्षा तू जरा नॉर्मल राहा. मधुभाऊंची तुलासुद्धा काळजी आहे असंच दाखव. आणि मग आता इतक्यात सुमन तिकडे येते आणि विचारते, अहो तुम्ही त्या दिवशी दहीहंडीवरून आलात सुभेदारांच्या घरून, त्यावेळेस तुमच्या कपड्यांवरती रक्ताचे थोडे डाग होते, ते कसे काय? तुम्ही मधुभाऊंजवळ गेलाच नव्हतात ना? त्याबरोबर आता मात्र नागोबा पूर्ण अडकतो. नागोबा आता घाबरतो, बिथरतो आणि म्हणायला लागतो, अगं सुमन, असं काय करतेस? जरी त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला गेलेलो नसेल तरीसुद्धा सायली तिथे रडत होती, अर्जुनला टेन्शन आलं होतं, मग थोडं त्यांना सावरायला तर मी पुढे गेलोच ना. आणि मग तिथे पुढे गेलो त्यावेळेस सायलीने त्या मधुभाऊंना हात लावला होता, मग तिच्या हाताचं रक्त वगैरे लागलं असेल चुकून माझ्या कुर्त्याला. त्याबरोबर आता लगेचच इकडे रविराज काका म्हणत असतात, अरे हो, मी तिथे नव्हतो, तिथे प्रतिमा नव्हती, पण नागराज तू होतास ना, मग तुला माहिती असेलच तिथे काय घडलं ते. तुला काही आयडिया आहे का हे सगळं कोणी केलं असेल किंवा काय? म्हणजे काय आहे ना, वर्धापन दिन होता 50वा अन्नपूर्णा ट्रस्टचा, त्यामुळे तेव्हा भरपूर सगळी लोकं आली होती. पण कोणी म्हणजे असं वेगळं किंवा संशयास्पद तुला वाटलं का? कारण आपलं कसं पूर्णाजींच्या घरी नेहमीचं जाणं येणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या सर्व नातेवाईकांना व्यवस्थित ओळखतो, म्हणून विचारते, कोणी आलं होतं का तिकडे? आता नागोबा 2 मिनटं गप्प बसतो आणि मग म्हणतो, नाही रे दादा, कोणीच आलं नव्हतं. म्हणजे वेगळी अशी फार कोणी माणसं नव्हती. अरे ते कोल्हापूरचे प्रसिद्ध ज्वेलर्स चांदेकर ते आले होते,
त्याच्यानंतर प्रभू, तात्या प्रभू, त्यांचा तेजस आणि त्यांची धाकटी सून, ते दोघं आले होते. आणि कोणी नव्हतं फार. त्याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणतात, अरे ठीक आहे, पण तुला इतका घाम का फुटतोय? त्याबरोबर नागराज म्हणायला लागतो, अरे दादा बघतोयस ना कसलं उकडतंय ते, उकाडा किती वाढलाय हल्ली, त्यामुळे मला गरम होणं साहजिक आहे ना, तुलाही होतंय की गरम? त्याबरोबर रविराज काका म्हणतात, तुला उकाडा वाटतोय आता? त्यावर नागोबा म्हणतो, हो मग दादा, उकाडा आहेच की, मग उकाडाच वाटणार ना. आता ही अशी फालतू उत्तरं तो जी काही देत असतो, त्यामुळे तो आणखीन जास्त गोत्यात येत चाललेला असतो. रविराज काका त्याला एसीचा रिमोट दाखवतात आणि म्हणतात, एसी फुल फास्ट आहे. त्याबरोबर नागोबा म्हणत असतो, अरे दादा मी बाहेरून आलो आहे ना म्हणून किंबहुना. आणि तसंही ते बिचारे मधुभाऊ, त्यांच्या बाबतीत हे जे काही घडलं आहे ना, त्यानंतर मला जरा धक्काच बसला आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुन हा आता घरी आलेला असतो आणि घरी आल्यावर मात्र त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरूच असतं. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, मधुभाऊंवरती हल्ला कोणी केला असेल? जर महिपतने मधुभाऊंवरती हल्ला केला असेल तर कोण अशी व्यक्ती असेल जिला त्याने हाताखाली धरलं असेल? घरातली व्यक्ती तर कोणी नसणार आहे याच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न बाहेरून आलेल्या व्यक्तींचा, तर बाहेरून घरात कोण आलं होतं? फक्त ट्रस्टची माणसं आली होती आणि ती सुद्धा गेली 50 वर्ष आमच्याबरोबर काम करत आहेत. त्यांच्यापैकी कोणी असेल का? नाही, ट्रस्टची माणसं त्यांच्यापैकी कोणी नसेल. चांदेकर आलेले, पण चांदेकरांपैकी कोणी नसणार आहे. प्रभूंकडून फक्त तेजस आणि मानसी आले होते, त्यापैकी सुद्धा कोणी नसणार. मग बाहेरून कोण आलं होतं? फक्त दहीहंडीचं पथक आलं होतं बाहेरून. त्या मुलींपैकी कोणी एखादं? नाही, त्या मुलींचा काय संबंध? त्या मुली तर सायलीने मागवल्या होत्या. मग तिने त्या कुठून बोलवल्या होत्या काय, यातलं थोडीच कोणाला काही माहिती होतं. त्यामुळे त्यांच्यापैकी सुद्धा कोणीही नसेल. मग मधुभाऊंवरती हल्ला कोणी केला? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मधुभाऊ घरात कशासाठी आले होते ते सुद्धा आम्हाला कोणाला बाहेर न भेटता? आम्ही सगळे तर बाहेर होतो आणि दरवर्षी आम्ही हांडी फोडतो त्यावेळेस मधुभाऊ बाहेर थांबतात. मग यावेळेस ते आत का आले असतील? नक्की त्यांना काही हवं होतं का, किंवा काही काम होतं त्यांचं? आता भरपूर प्रश्न अर्जुनच्या मनात फिरत असतात. तर कल्पना त्याला सांगते, हे बघ फार विचार करू नकोस. त्यावर अर्जुन म्हणत असतो, नाही मामा, विचार करण्यासारखीच एक खूप मोठी गोष्ट आहे. कल्पना विचारते, काही म्हणालास का, काय झालं? त्यावर अर्जुन सांगतो, नाही काही नाही. आता तो विचार करतो की सायलीच्या आईबाबांबद्दल सध्या कोणालाही सांगायला नको. तर दुसरीकडे नागोबा विचार करत असतो की काहीही झालं तरी मला शांत राहायचं आहे, रिलॅक्स राहायचं आहे. रविराज काका हे म्हणत असतात, मी DCP बरोबर बोलून घेतलं. अरे आपल्या घरातली गोष्ट आहे ही. आज अर्जुनच्या घरात झालं, उद्या आपल्यापैकी कोणाच्या घरात होईल. घरामध्ये फक्त प्रतिमा आणि सुमन दोघीच जणी असतात. एक वेळेस दागदागिने चोरीला गेले, पैसा गेला, तर ते सगळं आपण पुन्हा मिळवू शकतो. पण जर आपल्या बायकांना काही झालं तर कितीला महागात पडेल ते. आणि ना, दारात सिक्युरिटीसुद्धा करून घेतली पाहिजे. मी वॉचमनच ठेवून घेणार आहे आता आपल्या बंगल्याच्या बाहेर. आत्तापर्यंत मला वाटत होतं की वॉचमनची गरज नाही, आपण फक्त चौघं मोठी माणसं राहतो. पण आता नाही, आता वॉचमनची गरज आहे, वॉचमनच ठेवून घेतो. त्याबरोबर लगेचच आता इथे नागोबा म्हणत असतो, दादा अरे कशाला तू एवढी काळजी करतोस? आणि DCP वगैरेची काय गरज आहे? आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना, मग पोलीस त्यांच्या लेवलवरती शोध घेतीलच की. त्याबरोबर आता इथे सायली ही देवाकडे प्रार्थना करत असते, माझ्या मधुभाऊंना लवकरात लवकर ह्या सगळ्यातून बाहेर काढ. त्यांना पुन्हा एकदा उभं राहण्याची शक्ती दे. पुन्हा एकदा ते पूर्वीसारखे होऊ दे. कितीतरी अनाथ मुलांना त्यांनी आजपर्यंत आसरा दिलाय, आधार दिलाय. आज जर मधुभाऊंना काही झालं तर तेवढी सगळी मुलं पुन्हा एकदा अनाथ होऊन जातील. आम्हाला पुन्हा अनाथ करू नको. आणि ह्या सणाच्या दिवसात तर असं अजिबात अभद्र घडू देऊ नको. आमच्या मधुभाऊंना लवकरात लवकर बरं कर. आमचे वडील आम्हाला परत मिळू देत. कितीतरी मुलांना त्यांनी मदत केली, शिक्षण मिळवायला मदत केली, कितीतरींना पोट भरायला मदत केली. आणि आज त्यांच्यावर ही अवस्था. देवा का असा निष्ठुर वागतोयस मधुभाऊंबरोबरच? त्याबरोबर अर्जुन हा सायलीला सांगत असतो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि मधुभाऊ तर लवकर नक्की बरे होतील. पण तू जर ही अशी जास्त काळजी करत बसलीस तर याने तुला त्रास होईल. तुला आधीच त्रास होतो, आठवतंय ना तुला? त्याबरोबर सायली म्हणते, मला कसला त्रास? त्यावर अर्जुन म्हणत असतो, तुला आठवत नाही आहे का? तुला आवाज येतात, चक्कर येते.
तसं उगाच काहीतरी व्हायला नको तू फार रडल्यामुळे. सायली ही शांत होते. त्यानंतर आता इथे रविराज काका हे म्हणत असतात, अरे असं कसं बोलतोयस तू, DCPची गरज नाही म्हणून. हे बघ, आपण वकील आहोत, आपली ओळख चांगल्या चांगल्या ठिकाणी असतेच आणि आपण आपल्या ओळखीचा वापर करायला नको का जर आपल्यावरती काही अडचण येत असेल तर. नागोबाचं मात्र वेगळंच सुरू असतं, काय गरज आहे वगैरे वगैरे. मग आता इथे रविराज काकांना संशय येतो, या सगळ्यामध्ये नागराजचाच हात नाही आहे ना. रविराज काका ठरवतात की आपण जरा ह्या गोष्टीच्या खोल मुळापर्यंत जायचं. आणि मग ज्यावेळेस रविराज काका हे आता याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मात्र रविराज काकांना हे कळतं की ज्यावेळेस घरामध्ये मधुभाऊंचा खून झाला त्यावेळेस घरात फक्त आणि फक्त मधुभाऊ आणि त्यांच्या मागून गेलेला नागोबा इतकी दोनच लोक होती. मधुभाऊ आतमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने गेले होते तर त्यांच्या मागून नागोबा हा घरात लपत छपत गेला होता आणि त्याला पाहणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून अन्नपूर्णा ट्रस्टचे जे मॅनेजर असतात ते असतात. आणि ती हे स्वतःहून गोष्ट ज्यावेळेस चौकशी होत असते त्यावेळेस सांगतात. आणि रविराज काका पोलीस चौकशी करत असताना तिथे हजर असल्या कारणामुळे रविराज काकांनी ही गोष्ट ऐकलेली असते आणि त्यामुळे आता रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. कारण रविराज काकांनी ज्यावेळेस नागोबाला विचारलं होतं की नागराज तुला काही माहिती आहे का किंवा तू बघितलं होतंस का हे सगळं घडताना, त्यावेळेस नागराजने सांगितलं होतं की नाही दादा, मी तर बाहेर होतो, ज्यावेळेस गोंधळ झाला गोंगाट झाला त्यावेळेस मी तिथे आतमध्ये गेलो. तर दुसरीकडे आता सायली ही पोलिसांना सांगत असते, माझ्या मधुभाऊंवरती ज्यांनी कुणी हल्ला केला असेल त्याला लवकरात लवकर शोधून काढा, कठोरातली कठोर शिक्षा मिळवून द्या साहेब. अहो, सामान्य माणसांवरती हे जर असे दिवसाढवळ्या हल्ले होत असतील तर मग सामान्य माणसं सुरक्षित राहतील तरी कशी, आणि आमच्यासारख्या लोकांनी मग जायचं कुठे आणि करायचं काय. आज माझ्या घरात सण होता, जर सणावाराच्या दिवसात हे असं होत असेल घरामध्ये तर मग माणूस सुरक्षित आहे हे माणसाने समजायचं तरी कसं. तर आता मात्र इथे चौकशीत घरात फक्त नागोबा आणि मधुभाऊ असलेलं ज्यावेळेस रविराजच्या कानावरती पडतं त्यावेळेस रविराज हे पुन्हा घरी आल्यावर विचारायला लागतात नागोबाला आणि ते त्याला सांगतात की हे बघ, मला नीट आठवून सांग, ज्यावेळेस मधुभाऊंच्या पोटात चाकू घुपसला गेला त्यावेळेस तू कुठे होतास. नागोबा म्हणत असतो, अरे दादा असं काय करतोस, मी सांगितलं ना तुला, त्या दिवशीच सांगितलं की मी बाहेर होतो, दहीहंडी मुली लावत होत्या, मी बघत होतो, सायली दहीहंडी फोडणार होती, मला वाटत होतं की सायलीला जमणार नाही त्यामुळे ती पडेल वगैरे, तिचा तोल वगैरे जाईल, तर मग काही मदत लागली तर म्हणून मी तिथेच थांबलो होतो खाली, मी तिथेच जवळपासच होतो त्या मुलींच्या, बाकी मला काही माहीत नाही. उलट ज्यावेळेस तिथे अद्वैत आला त्याने गोंधळ केला त्यावेळेस मला कळलं की काहीतरी गडबड झाली आणि म्हणून मी पुढे सरसावलो, बघितलं तर अद्वैतचं पूर्ण शर्ट हे रक्ताने माखलं होतं, भरलं होतं आणि तो फक्त मधुभाऊ एवढंच बोलत होता. म्हणून मग सायली अर्जुन ज्यावेळेस घरात धावत गेले त्यावेळेस मी सुद्धा घरात धाव घेतली आणि तेव्हा मी पाहिलं की तिथे ते तसे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते वगैरे. त्याबरोबर आता सुमन म्हणते, तुम्ही जर फक्त बघायला गेला होतात तर मग तुमच्या कुर्त्यावरती रक्ताचे डाग कसे काय, उगाच नवीन कुर्ता खराब झालाय तुमचा. त्याबरोबर आता मात्र रविराज काका नागोबाकडे बघायला लागतात. तसा नागोबा म्हणतो, अगं सुमन, तुला कसलं पडलंय कुर्त्याचं, इथे माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे आणि हिला कुर्त्याचं पडलंय, तू जा बरं सुमन, जरा जा आतमध्ये जा आणि तुझी तू कामं कर, उगाच इथे येऊन काहीतरी फालतू बाष्कळ बडबड करू नको माझ्यासमोर आणि दादासमोर, जा. त्याबरोबर इथे मात्र आता हळूहळू रविराज काकांना एकेका गोष्टीची लिंक लागत चाललेली असते आणि आता रविराज काका ह्या सगळ्यामध्ये पोलिसांची मदत घ्यायची असंही ठरवतात. आता रविराज काका हे सगळ्यात अगोदर नागोबाचं पोलिसांच्या मदतीने कॉल रेकॉर्ड्स काढायला लावतात आणि कॉल रेकॉर्ड चेक केल्याच्या नंतर आता त्याचं जे मोबाईलचं मधुभाऊंवरती हल्ला झाला तेव्हाचं लोकेशन होतं ते अगदी मधुभाऊंच्या जवळचं होतं. म्हणजे नागोबा त्यावेळेस मधुभाऊंजवळ होता, किंबहुना त्या बंगल्यात त्यावेळेस त्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. ह्याचा अर्थ नागोबानेच हे सगळं काही घडवून आणलेलं आहे. ही गोष्ट आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. सगळ्यात अगोदर महत्त्वाचं कारण म्हणजे ठरतं त्याचे कॉल रेकॉर्ड्स, त्याच्या फोनचं लास्ट लोकेशन ज्यावेळेस मधुभाऊंवरती हल्ला झाला त्यावेळेचं, आणि त्यानंतर अन्नपूर्णा ट्रस्टचा मॅनेजर जो गेली 50 वर्ष पूर्णाजींबरोबर अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतोय, आजपर्यंत एकही रुपयाची अफरातफरी न करता प्रामाणिकपणे सच्चेपणाने काम करणारी व्यक्ती आज एवढं मोठं खोटं का बोलेल, आणि ते सुद्धा
नागोबाबद्दल, घरातल्या व्यक्तीबद्दल हा प्रश्नसुद्धा उपस्थित झालेला असतो. त्यामुळे आता तो माणूस खोटं बोलत आहे असं कोणालाच वाटत नाही. तो माणूस खरंच सांगतोय याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसतो आणि मग सगळ्यांच्या लक्षात येतं की या सगळ्याच्या मागे नागोबा आहे. आता मात्र नागोबा खूपच जास्त घाबरलेला असतो. तर पोलिसांना बोलावलं जातं आणि पोलीस हे तिथे येतात आणि नागोबाला अटक करत असतात. तो म्हणत असतो की वहिनी वहिनी अगं वाचव मला, मी काही नाही केलेलं. वहिनी सुमन अगं मी नवरा आहे ना तुझा, माझ्यावरती तरी विश्वास ठेव तू, मी खरंच सांगतोय मी काही नाही केलेलं. दादा अरे तुझा धाकटा भाऊ आहे मी करेन का असं काही, कोणाच्या जीवावरती उठेन का, तुला वाटतंय का दादा? अरे मी खरं नाही केलेलं काही दादा. वहिनी वहिनी त्याबरोबर लगेचच आता इथे प्रतिमा म्हणायला लागते की वहिनी म्हणू नका भाऊजी मला, तुम्ही वहिनी म्हणाल याचीसुद्धा आता मला लाज वाटते. अहो किती चांगले होते ते बिचारे मधुभाऊ, काय बिघडवलं का होतं तुम्ही त्यांचं, का उठलात तुम्ही त्यांच्या जीवावरती? अहो आजपर्यंत कितीतरी मुलांना बिचाऱ्यांना आसरा दिला त्यांनी, त्यांच्यासाठी त्यांचे आईवडील बनले आणि तुम्ही त्या मुलांच्या डोक्यावरून पुन्हा एकदा त्यांच्या आईवडिलाचा हात काढून घ्यायला निघालाय. लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? कशासाठी, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? तुम्हाला ना असं म्हणत ती त्यांच्या 2 खणाखण मुस्कटात लगावून देते. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणतात एवढ्यावर नको थांबूस प्रतिमा, एवढ्यावर नको थांब. आणि मग आता रविराज काकासुद्धा पुढे येतात आणि त्याला मारायला लागतात. मग लगेचच प्रतिमा त्याच रविराज काकांना थांबवते आणि म्हणत असते की प्लीज तुम्ही थांबा, उगाचच्या उगाच आपण कायदा असा हातात घेणं चुकीचं आहे. पोलीस आलेत ना, पोलीस त्यांना घेऊन जातील. आणि मग पोलिसांना प्रतिमा आत्या सांगते घेऊन जा तुम्ही यांना आणि कायमचं तुरुंगात डांबून ठेवा. पुन्हा कोणाच्याही व्यक्तीबरोबर हे असं वागणं यांना मनातही यायला नको, असं काहीतरी यांना चांगलं अद्दल घडवा. त्याबरोबर पोलीस म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका मॅडम, आम्ही एकदा की यांची चौकशी केली आणि आम्हाला हवी ती उत्तरं मिळाली की मग यांची खातिरदारी कशी करायची ते आम्ही बघतोच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.